देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यथासिंह धीरस्तत्र न मुह्यति न जायते म्रियते वा कदाचिदिनाय भूत्वा भविता त्वा न भूयः अजो नित्यं शाश्वतोऽयं पुराणो यः हन्यते वज्रं छिन्नन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदं चापो न शोषयति मारुतम्। Very good. गमयं त्वं सोमा ज्योतिर्गमयं मृत्युर्मा अमृतगमयं त्वमेव माताचि पिता त्वमेव त्वमेव बन्धुच सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविण त्वमेव सर्वं मम देवते। आकाय सूर्यकोटि समप्रभ। कार्तिक दादा सांगा तुमची भाषा आम्हाला सांगा छोट्यांचं ऐकून एकच गरका कार्तिक दादा म्हणाले ऐका मुलांनो ऐका कंब्यावर लागता लाल दिवा गाडीला तुमच्या ब्रेक लावा कंब्यावर दिसता पिवळा दिवा इकडे तिकडे नीट लक्ष द्या हिरवा दिवा लागता गाडीला तुमच्या पुढे या मयूर फरतेवा। माझे नाव दिशा शैलेश घोडके आहे। माझे वर्ग थर्ड आहे। हरिभक्त विरक्त विज्ञान राशी जेणे हमोडे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता उपासनेला दृढ चालवावे भूदेव संता सदा नमावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे। धन्यवाद। ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो सदीमहि धियो यो न प्रचोदयात्। सरस्वती करमुल्ले तु गोविंद प्रभातं करदर्शनम। Very good. दिव्या दिव्या दीपका कानी कुंडल मोतिया दिव्याला पाहून नमस्कार दिवा जळतो देवा पाशी उजेड पडतो तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी। चला
पिए भगवान। दुखनाशक संजीवनी नव दुर्गा का पाठ, जिससे बनता भिक्षुक भी दुनिया का सम्राट। अम्बा दिव्य स्वरूपिणी काए सो प्रकाश, पृथ्वी जिससे ज्योतिर्मय उज्ज्वल है आकाश। दुर्गा परम सनातनी जग के। शिक्षक दिन दरवर्षी साजरा केला जातो शाळेत, परंतु यावर्षी 5 सप्टेंबरला सुट्टी होती. 5च नाही तर 6, 7, 8 आणि पाऊसच होता, त्यामुळे आम्ही कुठले कार्यक्रम तेव्हा घेऊ शकलो नाही. अनाईचे नवरात्र म्हणजे नवदुर्गाचा उत्सव आणि आमची जी यावर्षीची थीम आहे ऑपरेशन सिंदूर, यामध्ये सुद्धा आपणा सर्वांना माहिती आहे की 2 ही थीम ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे तो देखावा तयार केलेला आहे आणि मुलांना 5 सप्टेंबरचा कार्यक्रम सादर करता आला नाही, म्हणून यावेळेला त्यांनी टीचर्ससाठी आधी काल प्रोग्राम सादर केले होते आणि आज हा कार्यक्रम आहे. उद्याला आमच्या शाळेचं विसर्जन आहे. उद्याला फक्त 9व्या 10व्या वर्गाच्या मुली. हार्दिक इच्छा आहे की जाण्यापूर्वी प्रत्येकाने आम्ही जो काही ऑपरेशन सिंदूरचा सीन केलेला आहे तो जरूर पाहावा. धन्यवाद. शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। आजच्या या अद्भुत कार्यक्रमाला आपण सारे एकत्र आलो आहोत, यासाठी सर्वप्रथम या नवरात्रीच्या पावन पर्वाची आणि आद्यशक्ती जगदंबेची वंदना करूया. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मी जन्मलो ऊर्जेसर, मी जन्मलो चांगल्यासर, मी जन्मलो कल्पनांसर, मी जन्मलो स्वप्नांसर. डॉक्टर APJ अब्दुल कलामांच्या कवितेची आपल्या कर्तृत्वाने सतत आठवण करून देणारे, आमच्या संस्थेचा आधारवड असणारे गुरुतुल्य प्राध्यापक हरिभाऊ क्षीरसागर सर यांचे शब्दस्मरणाने मी स्वागत करते. देड गुलाबाचे अस्तित्व तर पाकळ्या व्यक्तित्व, आयुष्याच्या गुलाबालाही कर्तव्याचे देठ तर छंदाच्या पाकळ्या असाव्या. अशा विविध सृजनात्मक छंदांमध्ये रमणाऱ्या विद्याभ्यासांनी प्रेरणास्थान असणाऱ्या शाळेच्या प्राचार्या मीना उद्गड मॅडम यांचेही शब्दस्मरणाने मी स्वागत करते. गणिताच्या घनदाट जंगलातून जात असताना सूत्राची बंदूक सोबत असावी लागते, असे गणिताचे यशशास्त्र सांगणाऱ्या आमच्या शाळेच्या पर्यवेक्षिका सौ प्रमिता हरसुळे मॅडम यांचेही मी शब्दस्मरणांनी स्वागत करते. तसेच व विद्यार्थ्यांचे शब्दस्मरणांनी मी स्वागत करते. दीप म्हणजे आशा, दीप म्हणजे अंधारावर विजय आणि नवरात्र उत्सव तर दीप प्रज्वलन म्हणजे देवीच्या तेजस्वी शक्तीचे प्रतीकच. आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ सर्व मान्यवरांनी शारदा मातेसमोर दीप प्रज्वलित करून केला. दीपाच्या या तेजोमय ज्योतीने आपला संपूर्ण कार्यक्रम प्रकाशमान हो, यासाठी विद्येचे आराध्य दैवत माता शारदेच्या चरणी प्रार्थना करते. कला नाही तर ती कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, अशा साध्या आणि सोप्या शब्दात
आपले भाव व्यक्त करून भारतीय संस्कृतीची आणि संस्कारांची जोपासना करणाऱ्या अनेक संतांचा वारसा आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि हाच वारसा जोपासण्याची, संस्कृतीची आणि संस्कारांची शिकवण मुलांना देण्याचा प्रयत्न SMC शाळा सातत्याने करतात। यासाठी शाळेचे प्रेरणास्थान असणारे प्राध्यापक श्री हरिभाऊ क्षीरसागर सर, प्राचार्या उगडे मॅडम व पर्यवेक्षिका सौ खडसुले मॅडम सतत प्रयत्नशील असतात। शाळेत सर्वप्रथम उत्सव साजरा होतो तो म्हणजे आषाढी एकादशीचा पोळा आणि यावर्षीला तर आमच्या मॅडमच्या संकल्पनेतून नवीन उत्सवामध्ये भर पडलेली आहे आणि तो उत्सव म्हणजे शारदीय नवरात्र। आजचा हा उत्सव नक्कीच भक्ती आणि सृजनशीलतेची मिलाप आहे। प्रार्थना आपल्याला सकारात्मक ऊर्जा, प्रेरणा आणि नवीन उमेद देते। तर तुमच्या समोर प्रार्थना सादर करण्याकरिता इयत्ता 8वीच्या आणि 5वीच्या विद्यार्थिनी येत आहेत। प्रार्थना आहे आणि असाच अंधकाररूपी अंधार आपल्या आयुष्यातून दूर होऊन ज्ञानरूपी करायला हवी। नाही तर ती भावना व्यक्त करण्याची एक अनोखी भाषा आहे। ते शास्त्रीय नृत्य म्हणजे भक्ती आणि सौंदर्याचा संगम आहे। असे ते शास्त्रीय नृत्य सादर करण्यासाठी येत आहे इयत्ता 5वी कुमारी वंशनाथ सांगस्कर व वृंदावनी सोनी।
9 रूपांची पूजा करून तिचे रूप, तिची महती आणि तिचं सामर्थ्य स्मरतो. आज आपल्या कार्यक्रमात नवरात्रीच्या 9 देव्यांची महती सांगण्यासाठी येत आहे इयत्ता 8वी विद्यार्थिनी कुमारी वेदश्री गुलाटे. पर्वतराज हिमालय के घर उत्तरी रूप में उत्पन्न होने के कारण इनका नाम शरद भी पड़ा. नवरात्र पूजन में प्रथम दिवस इनकी पूजा और उपासना की जाती है. यही सती के नाम से भी जानी जाती है. वंदे वांछित लाभाय चंद्रार्धकृतशेखरं वृषारूढं सुदधरां शैलपुत्रीं यशस्विनीं. दूसरी ब्रह्मचारिणी. नवरात्र पर्व के दूसरे दिन माँ ब्रह्मचारिणी की पूजा की जाती है. साधक इस दिन अपने मन को माँ के चरणों में लगाते हैं. ब्रह्म का अर्थ है तपस्या और चारिणी यानी आचरण करने वाली. दधाना पर पद्माभ्यां शमाला कमंडलु देवी प्रसुधन्मयी ब्रह्मचारिण्यनुत्तमा. तीसरी चंद्रघंटा. माँ दुर्गा जी की तीसरी शक्ति का नाम चंद्रघंटा है. नवरात्रि उपासना में तीसरे दिन की पूजा का अत्यधिक महत्व है. इस देवी के मस्तक पर घंटे के आकार का आधा चंद्र है, इसलिए इस देवी को चंद्रघंटा कहा गया है. इस देवी का वाहन सिंह है. माँ दुर्गा जी के चौथे दिन कुष्मांडा देवी के स्वरूप की पूजा की जाती है. इन्हें कुंडे की बलि प्रिय है. संस्कृत में कुंडे को कुष्मांड कहते हैं, इसीलिए इस देवी का नाम कुष्मांडा है. इस देवी का वाहन सिंह है. सुरा संपूर्ण कलशम रुधिराप्लुतमेव च दधाना हस्तपद्माभ्यां कुष्मांडा शुभदास्तु मे. नवरात्रि के 5वें दिन स्कंद माता की उपासना की जाती है. मोक्ष के द्वार खोलने वाली माता परम सुखदायी है. माँ अपने भक्तों की समस्त इच्छाओं की पूर्ति करती है. नवरात्रि में 5वें दिन इस देवी की पूजा अर्चना की जाती है. कहते हैं कि इनकी कृपा से मूर्ति ज्ञानी हो जाता है. इनका वाहन सिंह है. सिंहासनगता नित्यं पद्माश्रितकरद्वया शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी. छठी कात्यायनी. नवरात्रि के छठे दिन माँ कात्यायनी की पूजा की जाती है. इनका गुण शोध कार्य है, इसीलिए इस वैज्ञानिक युग में कात्यायनी का महत्व सर्वाधिक हो जाता है. इनकी कृपा से सारे कार्य पूरे हो जाते हैं. यह वैद्यनाथ नामक स्थान पर प्रकट होकर पूजी गई. चंद्रहासोज्ज्वलंतरा शार्दूलवरवाहना कात्यायनी शुभदात्या देवी दानवघाती. सातवीं कालरात्रि. माँ दुर्गा जी की 7वीं शक्ति कालरात्रि के नाम से जानी जाती है. दुर्गा पूजा के 7वें दिन माँ कालरात्रि की उपासना का विधान है. अंधकारमय स्थितियों का विनाश करने वाली शक्ति है कालरात्रि. काल से भी रक्षा करने वाली यह शक्ति है. एक वेणी जपा कर्णपूरा लग्नाखरा स्थिता लंबोष्ठिकर्णिका कर्णी तैलाभ्यक्त शरीरिणी वामपदोल्लसल्लोह लता कंटकभूषणा वर्धन्वध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयंकरी. 8वीं महागौरी. माँ दुर्गा जी की 8वीं शक्ति का नाम महागौरी है. दुर्गा पूजा के 8वें दिन महागौरी की उपासना का विधान है. नवरात्रि में 8वें दिन महागौरी शक्ति की पूजा की जाती है. नाम से प्रकट है कि इनका रूप
9वीं शक्ति का नाम सिद्धिदात्री है। ये सभी प्रकार की सिद्धियों को देने वाली है। नवरात्र के 9वें दिन इनकी उपासना की जाती है। मान्यता है कि इस दिन शास्त्रीय विधि विधान और पूर्ण निष्ठा के साथ साधना करने वाले साधक को सभी सिद्धियों की प्राप्ति होती है। माना जाता है कि इनकी पूजा करने से बाकी देवियों की उपासना भी स्वयं हो जाती है। इनका रंग सिंह है और ये कमल पर विराजित है। सिद्ध गंधर्व यक्षाद जैरसिरैरपि सेव्यमाना सदा भूया सिद्धिदा सिद्धिदायिनी। तृतीयं चन्द्रघण्टेति कृष्माण्डेति चतुर्थकं पञ्चमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रि महागौरी चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा प्रकीर्तिताः। प्रत्येक देवीचं अद्वितीय स्वरूप शैलपुत्रीपासून तर सिद्धिदात्रीपर्यंत जे आपल्याला दैन्य, समृद्धी, ज्ञान आणि विजयाचं वरदान देतं. या